उत्तम कंडिशन मध्ये असलेली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा विकणे आहे। बजाज कंपनीची CNG मॉडेल 2017 ची ऑटो रिक्षा विकणे आहे। मॉडेल 2017 11वा महिना आणि 2025 पर्यंत पासिंग ओके। किंमत विदाउट परमिट 1,45,000 तसंच 5 वर्षे परमिट पाहिजे असल्यास 1,60,000। अधिक माहितीसाठी संपर्क अंबादास गवळी, मोबाईल नंबर 7721 07 44 77। गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे LA क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच। याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, MSCB DP, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, CCTV कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4 वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर शहरामध्ये MSCBच्या गलथान कारभारामुळे पुन्हा एका मुक्या जनावराचा जीव गेला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की हनुमाननगर भागामध्ये अनेक DP उघडे आहेत। अशाच एका DPला गायीचा स्पर्श झाल्यामुळे त्या गायीचा दुर्दैवी अंत झाला आहे। येथे कचरा कुंडी आहे। या कचरा कुंडीजवळ एक DP आहे। कचरा कुंडीमधील कचरा खाण्यासाठी गाय आली असता त्या गायीचा धक्का त्या उघड्या DPस लागला आणि त्या जंक्शन बॉक्स मधील करंट या गायीला लागताच गाय तडफडून मेली। कोंड्यावर शिळा अन्न टाकल्यामुळे खाण्याकरता जनावरांची नेहमी गर्दी असते। तसंच येथे कचरा टाकण्यासाठी असंख्य महिला येतात व लहान मुलेही DPच्या परिसरात खेळत असतात। जर एखाद्या मुलास किंवा महिलेस शॉक बसला असता तर MSCB काय करणार होती असा सवाल येथील जनतेने केला आहे। तरी MSCBच्या गलथान अधिकाऱ्यांनी त्वरित हा जंक्शन बॉक्सचे दरवाजे करून घ्यावेत व त्याला कुलूप बसवावे अशी मागणी या भागातील माजी नगरसेवक प्रमोद काशी तसंच बजरंग दलाचे गोरक्षक जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी देखील MSCBच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत। काही कारणामुळे जर कोणाचं गोरगरिबाचं लाईट बिल तटलं तर लाईट बिल कट करायला परत येणारे MSCBचे लोक आज त्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गायीचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर DPच्या जी धोकादायक पेटी त्या पेटीला त्यांनी वायरनी बांधून केलेलं आहे। हे DP बघा या ठिकाणी वायरनी बांधलेलं आहे। शासनाच्या आदेशानुसार यांनी या ठिकाणी कुलूप बंद करून ठेवायला पाहिजे। त्या उघड्या वायरी सगळ्या यांनी सुरक्षित करून घ्यायला पाहिजेत। पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने काम महाराष्ट्राच्या वतीने केलेलं जात नाही आहे। त्यामुळे मी एक सोलापूरचा नागरिक म्हणून या ठिकाणी MSCBचा निषेध करतो आणि किमान लोकांचा जीव जायची वाट न बघता त्यांनी त्यांची काम करण्याची पद्धत सुधारावी एवढीच अपेक्षा आहे। हनुमाननगर भागामध्ये MSCBच्या हलगर्जीपणामुळं इथं DP उघडा होता, आत्ता त्याला बंद केलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळं एक गोमातेचा जीव करंट लागून गेलेला आहे। आता पावसाळा चालू झालेला आहे, पावसाळा खरं तर अवकाळी पाऊस चालू झालेला आहे। काल सुद्धा पाऊस पडला आणि इथं कायमस्वरूपी उघडा असते। इथल्या नागरिकांनी प्रत्येक वेळेला MSCBला कळवलं परंतु MSCBने कधीच मनावर घेतलं नाही। आज गाईचा जीव गेलेला आहे। उद्याच्याला इथं लहान मुलं खेळतात, स्त्रिया येतात, कचरा टाकतात, म्हणजे इथं या भागामध्ये येणं जाणं आहे सर्वांचं आणि त्या जर कुठल्या जर बेतल्याचं जर कशावर गेलं असतं पण हे MSCBला काय देणं घेणं नाही। येते लोक तक्रार करतात काय व्हायचं उद्या 2-4 तास जर लाईट बंद आहे म्हणजे हे आता निवांत बसले बघा तिथं त्यांनी काय हालचाल करायला तयार नाहीत, JCB बोलवायला तयार नाहीत किंवा काही काढावं आपण काय तर पुरावं काय तर करावं लोकांना समजावून सांगावं, त्यांचं काही नाही तिथं निवांत बसले त्यांनी गप्पा गोष्टी करत आले ते बंद केले हे सगळं
आणि इथं बसलेले आहेत. कारण त्या गोपालकाची पोलीस सुद्धा तक्रार घ्यायला तयार नाहीत. आम्ही काय म्हणतो, त्या गोपालकाला त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. कमीत कमी 25-30 हजार रुपये तर MSCB आणि त्या गोपालकाला दिली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. हनुमाननगर भागामध्ये सगळ्या भागात असे DP जे आहेत, वायरी विहिरी निघालेले आहेत, त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. काय भागात आता चालू ह्याच्यामध्ये गाईचं करंट लागून मृत्यू झालेला आहे. नशिबाने कुठल्या मुलांचा महिलांचा इथे येत असते करंट लागून, काय त्यांना झालेलं नसून आता हे सगळे हनुमाननगर भागातील DPची जरा नवीन बांधणी करून मिळावी व असे प्रकार होण्यापासून टाळावे. तसेच गाईचे मालक जाधव यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. विनायक मल्लीनाथ जाधव हनुमाननगरमधील रहिवासी आहे. काल पाऊस पडल्या कारणे DPमध्ये करंट उतरल्याने एका गाईचा मृत्यू झाला. ती गाय तडफडून मेली. MSCB कोळी साहेबांना आम्ही वारंवार कल्पना दिली असता MSCBच्या गलथान कारभारामुळे एका निष्पाप जीवाचा मृत्यू झाला. या ठिकाणी गल्लीबोळातले लेकरं संडासला खेळत असतात, महिला वगैरे कचरा टाकायला येत असतात. या ठिकाणी कुणाची जीवितहानी झाली असती तर याला कोण जबाबदार होतं, हे प्रशासनाला मला प्रश्न विचारायचा आहे. वर कारवाई व्हावी ही विनंती आहे. तरी MSCBच्या अधिकाऱ्यांनी त्वरित येथील दरवाजे नसलेले DP दरवाजे बसवून घ्यावेत व त्याला कुलूप बसवावे अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास MSCBच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा हनुमाननगर भागातील जनतेने दिला आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.